नमस्कार, तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तुमसर तालुक्यातील वांगी, पांजरा, सोंड्या, वार, पिंडके पार, घानोड या घाटावरून वैनगंगा व बावनथडी नदीपात्रातून हजारो ब्रास अवैध रेतीचा उपसा सुरू असून ही चोरटी वाहतूक ट्रकच्या सहाय्याने केली जात असून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात रेती डंपिंग करण्यात आली आहे। तर एकीकडे अवैध ओव्हरलोड भरधाव रेतीच्या वाहतुकीमुळे अनेक लोकांचे अपघात होऊन आपले जीव गमवावे लागले आहे। या सर्व प्रकारची जाणीव महसूल विभाग तुमसर तसेच सिहोरा पोलीस स्टेशनला असून काही प्रशासनाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करण्याचं काम करत आहेत। त्यामुळे रेती तस्करांना अभय मिळत आहे आणि या कारणामुळे प्रशासनाला करोडो रुपयांचा तोटा होत असल्याचं चित्र आहे। ही रेती तस्करी रात्री व सकाळी पहाटे होत असल्यामुळे या अवैध रेतीच्या वाहतुकीमुळे परिसरातील कष्टकरी शेतकऱ्यांची झोप उडाली आहे। आम्हाला निवांत झोपू द्या, रेतीची तस्करी थांबवा अशी मागणी भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब व तुमसर तालुक्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी मॅडम यांना जनतेकडून होत आहे। जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कायमचा रेती तस्करांवर बंदोबस्त करणार का आणि या रेती तस्करीला पाठबळ देणारे अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहे। कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज करिता संदीप पडारे, भंडारा। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।